हाय फ्रेंड्स, मराठी फूड रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे हक्का नूडल। तर त्याच्यासाठी इथे मी 1.5 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। गॅस फुलच ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकलेला आहे। तेल टाकल्यामुळे काय होतं, नूडल एकाला असं चिटकत नाहीत, सुट्टे सुट्टे होतात। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाणी उकळलेलं आहे। हे नूडलचं एक पॅकेट घेतलेलं आहे बघा। तर हे टाकून घेऊया याच्यामध्ये। आणि याला सतत असं पलटी करून शिजवून घ्यायचं आहे। 80% हे नूडल आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही, असे सुट्टे सुट्टे नूडल झालेले आहेत। तरी पण हे शिजले नाहीत अजून। 5 ते 6 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत। नूडल आपले 80% शिजलेले आहेत बघा। असं तोडलं तर पटकन तुटलं जाते। तर आता हे खाली उतरून घेऊया। एका टोपावर चाळण ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आता ओतून घेऊया नूडल्स व्यवस्थित असं। तर व्यवस्थित असं हे थंड करून घ्यायचं आहे। नूडल्स थंड झालेले आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे गरम तेलामध्ये। थोडीशी मिरची टाकायची आहे। ही तिखट मिरची आहे म्हणून मी थोडी टाकते। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया, कोबी, सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। टोमॅटो, शिमला मिरची इथे 1 घेतलेली आहे। थोडंसं गाजर घेतले। थोडी कांद्याची पात टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही वापरू शकता। गॅस थोडा आता फुल करायचा आहे आणि सर्व व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। भाज्या व्यवस्थित अशा परतवून घेतलेल्या आहेत। ह्या भाज्या थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहेत। त्याच्यामध्ये रेड चिली सॉस 1 चमचा घालूया। 1 चमचा टोमॅटो केचप, 2 चमचे डार्क सोया सॉस घेतलेला आहे, हे आपण ओतून घेऊया। 1 चमचा विनेगर। ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। किंचित थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण सॉसेसमध्ये पण मीठ असते आणि आपण नूडल्स शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं। छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। याच्यामध्ये आता नूडल घालून घेऊया। ते मिक्स करून घेऊया। असे 2 चमचे घ्यायचे आणि त्याने व्यवस्थित असं मिक्स होतं। व्यवस्थित असं नूडल्स मिक्स झालेले आहेत। याच्यामध्ये थोडी कांद्याची पात टाकून घेऊया आणि थोडी कोथिंबीर आणि व्यवस्थित अजून असं परतून घ्यायचं। नूडल्स आपले तयार झालेले आहेत। गॅस बंद करूया। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनल आपल्या सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।